जय हिंद मित्रांनो, आज तुमच्यासमोर येण्याचा माझा एक उद्देश असा आहे की जसं की आता एक नवीनच भरती अपडेटमध्ये आलेली आहे, जसं की ड्रायव्हर लोकांसाठी ITBP वॅकन्सी आलेली आहे ड्रायव्हरसाठी। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला ITBP ड्रायव्हर या भरतीसाठी नेमके कोणकोणती प्रोसेस असते ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जसं की ITBP एक इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आहे। या फोर्समध्ये ड्रायव्हर लोकांची भरती निघालेली आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती सांगणार आहे। ते तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल। जसं की मित्रांनो, माझं नाव अमोल तायडे, एक सुरक्षा जवान म्हणून कंपनीमध्ये कार्यरत आहे। तरी मित्रांनो, तुमच्यासाठी वेळ काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे, तरी तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पाहाल असे मी आशा बाळगतो। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, नुकतीच ITBP भरती हे अपडेट पडलेली आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त मुलांनी या भरतीचा फायदा घ्यावा, कारण केंद्राची सरकारी मिळवणं खूप कठीण झाली आहे। तर मित्रांनो, ड्रायव्हर लोकांसाठी हे खूप मोठी संधी आहे। तर मित्रांनो, तर बघूया आपण नेमके हा फॉर्म भरण्याची डेट कोणती आहे। तर मित्रांनो, स्टार्ट डेट जे आहे, ॲप्लिकेशन स्टार्ट केव्हा होणार, तर मित्रांनो 8/10/2024 आणि लास्ट डेट जर बघितलं आपण तर 6/11/2024। तर मित्रांनो, जनरल, OBC आणि EWS या कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे आणि SC ST साठी फी नाही आहे। आणि मित्रांनो, ऑल कॅटेगरी फिमेलसाठी फी नाही आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी एज लिमिट किती आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण ITBPमध्ये एज किती लागते ते पाहूया। जसं की एज लिमिट आहे 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 27 वर्षाच्या आत पाहिजे, म्हणजे 21 ते 27 हे एज लिमिट राहणार आहे। आणि मित्रांनो, आपण पाहणार आहोत की ITBPमध्ये ड्रायव्हरसाठी किती वॅकन्सी आहेत, किती जागा आहेत। तर मित्रांनो, टोटल जागा आहेत 545 टोटल जागा आहेत, भरपूर जागा आहे मिळालेल्या आहेत। आणि मित्रांनो, आपण पाहूया की ITBP ड्रायव्हर भरतीसाठी शिक्षण किती हवं आहे। तर मित्रांनो, शिक्षण पाहिजे 10वी पास। आणि जे भरती निघालेली आहे जशी की ड्रायव्हरसाठी, तर मित्रांनो, ड्रायव्हरची जर भरती आहे तर त्यांनी जड वाहन लायसन हे मागितलेलं आहे। तर प्रत्येकाकडे ड्रायव्हर लायसन हे असणे खूप गरजेचे आहे। आणि मित्रांनो, आपण आता पाहूया की जागा किती आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती व कशा प्रकारे जागा भरण्यात येणार आहेत ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत। जसं की जागा आहेत UR साठी 209 जागा, OBC साठी 164 जागा, EWS साठी 55 जागा, SC साठी 77 जागा आणि ST साठी 40 जागा, अशा टोटल जागा 545 भरण्यात येणार आहेत। केंद्र सरकारची ही नोकरी आहे। जास्तीत जास्त मुलांनी या भरतीचा लाभ घ्यावा आणि वर्दी मिळवण्याचे स्वप्न आपण पूर्ण करूया। या व्हिडिओच्या माध्यमातून जे मी तुम्हाला माहिती देणार आहे, या पद्धतीने तुम्ही भरतीची मेहनत करा आणि आपले वर्दी मिळवण्याचे स्वप्न साकार करा। तर मित्रांनो, आपण पुढे पाहूया की या भरतीमध्ये एक्झाम पॅटर्न हा कसा राहणार आहे। जसं की एक्झाम हा 100 मार्क्सचा राहणार आहे, 100 गुणांचा हा एक्झाम राहणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या विषयांवर एक्झाम होणार आहे ते आपण पाहूया। जसं की जनरल नॉलेज 10 प्रश्न 10 गुणांसाठी, मॅथमॅटिक्स 10 प्रश्न 10 गुणांसाठी, हिंदीचे प्रश्न 10 प्रश्न येणार आहेत 10 गुणांसाठी, आणि इंग्लिश 10 प्रश्न 10 गुणांसाठी। आणि ट्रेड म्हणजे आपण ज्या पदासाठी, ज्या पोस्टसाठी आपण जो फॉर्म भरणार आहोत, जसे की ट्रेड, त्याच्यावर आधारित 60 प्रश्न येणार आहेत 60 गुणांसाठी, असे हे टोटल मार्क्स होणार आहेत 100। तर मित्रांनो, 2 घंट्याचा हा एक्झाम राहणार आहे 100 प्रश्नांचा 100 गुणांसाठी। तर मित्रांनो, तुम्हाला हे माहिती कशी आवडली, नक्कीच मला या व्हिडिओच्या
कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्यासाठी वेळ काढून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जय हिंद.